पण एक सांगतोय आता प्रशांतजी, आता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला कायम कनेक्टेड ठेवून आम्ही पुढे जाणार, कारण आम्हाला आमचं गाव जगाच्या पाठीवर नंबर 1 करायचं आहे, जगाच्या पाठीवर. आणि त्या दिशेने चाललोय आम्ही. आमची इचलकरंजी आज या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातलं सगळ्यात अत्याधुनिक कापड विणणाऱ्या मशीनचं एकमेव गाव आहे जे भारतामध्ये शटललेस लूम एवढ्या मोठ्या संख्येनं आहेत. आज 12,000 शटललेस लूम येत आहेत. गोरख बसल्यात बघा, सावंतजी गोरख नेताजीराव तुमच्या कारखान्यात, तुमच्या इथे फार्म हाऊसवर आम्हाला घेऊन आले होते 2004ला जेवायला. त्यावेळी सुद्धा हाच विषय होता टार्गेट आमचा, आमची इचलकरंजी कशी मोठी करायची. ते टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आम्ही धडपडत राहिलो. काय सापडेल ती वाट आम्ही चोखाळत राहिलो. त्यात तर गावाला नवीन दिशा, नवा विचार, नवा कॉन्फिडन्स हे देण्याचं काम केलं. त्यातलं उद्योजक तयार झाले, कारखानदारांचा आत्मविश्वास वाढला, व्यापारी तर पळायला लागले. बघता बघता आता भारत काबीज झाला, आता देश जग काबीज करायचा. त्यासाठी प्रशांतजी तुमच्यासारख्या अतिशय ध्येयवेड्या सहकार्यांची दिशा देणाऱ्या मान्यवरांची आवश्यकता इचलकरंजीला आहे. मनापासून मी मानतो. नेताजीराव तुम्ही तिथे केवळ पाहुणे म्हणून आज आले म्हणून सांगत नाही. तुमच्यात जे स्पिरिट आहे गावाच्यासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या भागातल्या लोकांच्यासाठी ते करणंच आवश्यक आहे. रोज आमच्या इचलकरंजीला 1.25 कोटी मीटर कापड करावे, त्याचं व्हॅल्यूमध्ये रूपांतर केलं तर 200 कोटी. वर्षाला त्याचं आपण रोजचं सगळं 100% कापड एक्सपोर्ट केलं तर किती होते? 17,000 कोटी. आता 9,000 कोटीचं प्रशांत एका वर्षाला. आमच्या गावाच्या सगळ्या उद्योगाच्या 10% बाजार एकटा करतो. पण त्याची गरज आहे की नाही आम्हाला गावाला? त्याला घेऊन पळायला पाहिजे की नाही? तो आमचा आयडॉल आहे की नाही? माझा सगळ्यांना प्रश्न, आयडॉल तो प्रशांत आमचा इचलकरंजीचा. त्या दृष्टीने त्यांनी इचलकरंजीकडे बघायला पाहिजे. आता प्रशांत 1,000 कोटी, 9,000 कोटी, लाख कोटी जाता जाता करणार आहेत हे लोक. आता मला तो कॉन्फिडन्स आहे, पण गावालाही बरोबर घेऊन जाऊ. आज इचलकरंजी ते तयार होणारं कापड देशात इतरत्र कुठेही होतंय. एवढ्या चांगल्या क्वालिटीचं कापड उत्पादन करणाऱ्या मशिनरी आपल्याकडे आहे, कामगार आपल्याकडे आहे, ते विकणारे व्यापारी आहेत आपल्याकडे. पण हे विदिन कंट्री ह्यातच स्पर्धा आहे. आज आमच्या गावामध्ये 12,000 एअरजेट लूम आहेत. एकूण लूमची संख्या सगळ्या नमुन्याचे एअरजेट असू देत, रिफिल असू देत किंवा साधे लूम असू दे, त्या सगळ्याची संख्या जर काढली तर आज इचलकरंजी जवळपास 80,000च्या आसपास. त्या सगळ्यांना आम्हाला पुढे घेऊन गावाला जायचं आहे, त्यातनं आम्हाला गावाला मोठं करायचं आहे. ते आम्ही सगळ्यांनी ठरवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कोणी शेतकरी त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. आता जे गुण आहेत ते करायला लागले. आम्ही पळायला लागलो. एवढं खरं आम्ही पळणार, गावाला मोठं करणार. आज 12,000 जे शटरले सांगतो मी प्रशांत, ते इचलकरंजीतले नवीन 1000 RPMच्या वरचं वर्जन सांगतो. त्याच्या खालचं 700-800 RPMचे शटरलेस आहेत. त्याच्या आजचे 450-500 RPM पर्यंत रिपेअर आहेत. त्याच्याशिवाय साधे लूम आहे ते चाललंय. इंजिनिअरिंग सुद्धा तुडीला आता पुढे आला. इंजिनिअरिंग फाउंड्री इंडस्ट्री सुद्धा तेवढ्याच वेगानं आता इचलकरंजीत वाढायला लागल्या. फाउंडेशन आमच्या इचलकरंजीचं भूषण आहेच, पण तशा आम्ही जसं इचलकरंजीत कोणतरी एक अडाणी, अंबानी किंवा टाटा बिर्लाने येऊन इचलकरंजी मोठी केली नाही. इचलकरंजी मोठी झाली कामगाराचा मालक होऊन आणि मालकाचा मोठा मालक होऊन, आणि त्यात तो अधिक मोठा मालक होऊन या गाव मोठं झालं. त्या गावाला एक वेगळी प्रतिष्ठा झाली. आणि म्हणून आमचं वेगळेपण आहे की आम्ही साध्या माणसापासून सगळ्यांना वर नेण्याचं काम केलं.
एकटा कोण सगळं त्यांना हातात ठेवावं म्हटलं तर या गावात जमत नाही आणि आम्ही जमवू देत नाही. गावाला मोठं करून जायला पाहिजे आणि गावानं मोठं व्हायला पाहिजे हे आमचं टार्गेट आहे आणि तसं आम्ही प्लॅनिंग यशस्वीपणानं राबवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो. आमच्या इथं कामगाराचे मालक झालेले 50% लोक इचलकरंजीचा कामगाराचा मालक झाले. जो कधीतरी इचलकरंजीत कुठल्या तर गावात तर कुठल्या तर जिल्ह्यात तर कुठल्या तर राज्यात इचलकरंजीत कामगार होणं झाला, तो काम करता करता मालक झाला कधी त्याला कळलं नाही आणि त्याचा मोठा मालक कधी झाला ते कोणालाच कळलं नाही. असं आमचं गाव राबणाऱ्याला लक्ष्मी भरून भरून वरदहस्त देणारं आपलं गाव आहे. आणि म्हणून प्रशांतदादा तुमच्यासारख्या युवक उद्योजकांनी आपल्या गावालाही मोठं करायचं स्वप्न बाळगलं. आता 12,000 एअरजेट आहेत तर आमचं आता येणाऱ्या 2च वर्षात परत 10,000 एअरजेट आता 1300-1400 RPMचे यायला. येणाऱ्या 2 वर्षात इचलकरंजीमध्ये 10,000 एअरजेट ज्याचा स्पीड 1300-1400 RPM आहे असे लोक यायला लागले. त्यांना जागा मिळणार, त्यांना लाईटची व्यवस्था, हे सगळं करून फॉरवर्ड झालं. आता ते कापड विकायला देशाच्या मर्यादा आल्या. आम्हाला जगात जायला तुमच्यासारखा वाटायला पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. आता का सुट्टी नाही तुम्हाला. तुम्ही नाही म्हटलं तरी आम्ही वळून आणणार, करायला सांगणार. नेताजीराव तुम्हाला सुद्धा तेच काम. प्रशांत कुठे हे मर्यादित नाही. तुम्हाला सुद्धा आता जे तंत्रज्ञान वापरून तुम्ही वनिता ॲग्रोच्या माध्यमातून नाशिकला क्रांती केली. नाशिकची द्राक्षे जी इथं 20 रुपयाला विकत होती तिथे जर 200 रुपयाला विकताना बघितली ती 600ला का विकली जात नाही म्हणून तुम्ही टार्गेट केलं. तिथपर्यंत त्याचा भाव कसा द्यायचा तर तुम्ही त्या नेटवर्कमध्ये आहे. माझी विनंती आहे, आता या फार फास्ट चाललंय. आता तुम्ही थांबून तिथल्या पुरतं चालणार नाही. मैको सीड्सचे मालक तुम्हाला ऐकून माहिती असतील, बद्रीनारायण बारवाले म्हणून खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी, मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये फार मोठे स्वातंत्र्य सैनिक म्हणून बद्रीनारायण बारवाले यांचं योगदान. त्या मुक्ती संग्रामामध्ये ते लढणारे स्वातंत्र्य सैनिक हे फार मोठे उद्योजक आहेत. हजारो कोटीचा टर्नओव्हर असेल त्यांचा, आता लाखावर सुद्धा गेला असेल. त्या मैको सीडचे मालक बद्रीनारायण बारवालेंचे माझे संबंध आले, कारण मी त्या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री झालो होतो आणि जालना जिल्ह्याचे बारवालेचा. त्यामुळं माझे त्यांचे खूप संबंध जवळचे आले आणि मला त्यांनी त्यांचा प्लॅन दाखवायला नेला. त्यावेळी बीटी नुकतं जन्माला येत होतं आणि मला दाखवलं. त्यावेळी बीटी सीड्स कापसामध्ये तयार करायचं काम चालू. कापसामध्ये बीटीचं तंत्रज्ञान वापरून त्याने कापसाचं प्रचंड क्रांती केली आणि आपल्या देशातलं कापसाचं प्रति एकरी उत्पादन 2.5 पट झालं. ही क्रांती हे कोणतर ध्येयवेड्या माणसानं डोकीत घेतलं होतं म्हणूनच झालं. त्या पद्धतीनं नेताजीराव तुम्ही आता हे क्रांती करायच्या संबंधीचं स्वप्न घ्या. ते सीड आहे, सीडपासून मार्केटिंग आहे, याच्यामध्ये R&Dचं तुमचं प्रचंड काम आहे. आम्हीही सगळं काय लागेल ते मिळून काम करू. पण शेतकऱ्याच्या ऊसाचं उत्पादन जे 40-50 टनावर अडकले ते 200 टनावर नेण्याचं टार्गेट करा, तरच शेती किफायतशीर होणार. त्यासाठी काय करायला पाहिजे? R&D गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, आपलंच आहे. आपल्या नरेंद्रजी मोदी साहेबांची गंमत सांगतो. तिथं परवा भारत टेक्स झालं, टेक्सटाईल इंडस्ट्रीतलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन भारत मंडपमध्ये गेल्या वर्षी झालं. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तिथं देशातल्या सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकांचे स्टॉल होते. आमच्या इचलकरंजीचा सुद्धा एक छोटा स्टॉल इचलकरंजीच्या सगळ्या उद्योजकांनी मिळून कॉन्ट्रिब्युशन लावलं. आमची इंडस्ट्री MSME मधली इंडस्ट्री मायक्रो आणि स्मॉल वाले आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांची स्पर्धा आमच्या गावातले छोटे उद्योग
प्रयत्न आहे, होऊ शकत नाही. त्यामुळे इथं आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून एक स्टॉल लावलेला, आमच्या सगळ्या उद्योजकांचा स्टॉल होता. मोदी साहेबांना इत्यंभूत माहिती इचलकरंजीची होती. त्यांनी उद्घाटन केल्या इचलकरंजीचा स्टॉल कुठं आहे विचारला आणि तिथे गाडी थांबवायला सांगितली आणि उतरले ते इचलकरंजीच्या स्टॉलमध्ये. आणि त्यांनी इचलकरंजीमध्ये ही क्रांती का कशी व्हायला लागली हे समजून घेतलं. आणि समजून घेतल्यानंतर मायक्रो इंडस्ट्रीचा, स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा एवढा मोठा स्टेक असू शकतो, एवढी मोठी झेप असू शकते, एवढी मोठी स्वप्न असू शकतात, याच्याबद्दल त्याला आनंद वाटतो. आणि तिने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग साहेबांना सांगितलं, तुम्ही ताबडतोबीने इचलकरंजीला जावा, इचलकरंजीच्या उद्योजकांना भेटा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि काय पाहिजे ते विचारून घ्या. आपण तो गिरिराज सिंगजी एक दिवसभर इचलकरंजीत बसून होते, आम्ही सगळे बसलो होतो. आम्ही सगळे प्रश्न उद्योजकांचे त्यांच्या समोर मांडत होतो, चर्चा चाललेली होती. त्यातनं आम्ही सांगितलं की आम्हाला आता एक्सपोर्टला जायचं आहे, त्याशिवाय काय घेतलं तर काय पाहिजे, आम्हाला एक्सपोर्टच्या सगळ्या फॅसिलिटी देता येईल असं एक सेंटर द्या. आणि खरोखरच सांगायला आनंद होतो, 1.5 महिन्याच्या पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं, भारत सरकारनं इचलकरंजीला एक्सपोर्ट फॅसिलिटेड सिटी म्हणून जाहीर केलं. इचलकरंजीला एक्सपोर्टला जगाच्या पाठीवर कुठेही काही करायला परवानगी देण्याचं काम त्यांनी जाहीर केलं. आणि त्यायोगे आपल्याला आता पळायचं आहे, म्हणून तुम्हाला आता फार मोठं काम आहे. हे फॅसिलिटेशन सेंटरचं डिझाईन कसं करायचं, बाहेर कुठनं आणायचे, त्यांच्या क्वालिटी इन्स्पेक्शन कशा व्हायला पाहिजेत, एक्सपोर्टला असलेले नॉर्म्स काय आहेत, अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. अगदी चिल्ड्रन लेबरपासून ते ZLD पर्यंत प्रत्येक ठिकाणी सर्टिफिकेशन लागतं. ते सर्टिफिकेशन कुणाकडनं कसं घ्यायचं, या सगळ्याची व्यवस्था आपल्याला करून गाव पळवायचं आहे. आणि तुम्हाला AI मध्ये घुसून आता नेताजीराव इचलकरंजीच्या शेतकऱ्यांचं, मग सगळ्या क्षेत्रात जे ऊस करत नाही त्याचं काय, त्याचं कोबी करत असेल तर त्याचा साईज भोपळा एवढा करा, पण मिरची करत असेल तर त्याला चांगलं दुधी भोपळ्यासारखी मिरची करा. आमचं काय म्हणणं, त्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे. काय लागेल ते टेक्नॉलॉजीमधले तुम्ही आहात, R&D तुमच्याकडं आहे, तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात, ते कसं करायचं ते तुम्ही बघा, पण करायचं. या पद्धतीनं गावाला पुढे घेऊन जाऊया. कमी पडले तर भोसले सर आहेतच इथं. आणि आमचे शिडजी आहेत, असल्या कामात शिडजी मागं कधी राहत नाही. ते सरांना पळवित्यात R&D मध्ये तुम्ही जायला पाहिजे, तुम्ही नुसतं ऐकून इथं आला असं नाही. ते आता करणार असतील प्रशांत नेताजीराव, तर त्यांच्याबरोबर संजय घोडावत युनिव्हर्सिटी आहेच, ते सांगा म्हणून नक्की सांगून पाठवून देतील. आम्ही सुद्धा आमची बारीक DKTचा धडपड आहे त्यात. आम्ही जे आता नेटवर्क शेतकऱ्यांच्यासाठी यायचं आता VSIच्या माध्यमातून आलं, त्यात DKT ही इन्व्हॉल्व आहे आणि जवाहर कारखानाही इन्व्हॉल्व आहे. त्यांच्या पार्टनरशिपमध्ये, त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये आम्ही जवाहर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं 40 टनाचं उत्पन्न म्हणजे आपल्याला आता पुढे घेऊन जायला पाहिजे 200 टनापर्यंत. तुम्ही करतायच ते जगाच्या पाठीवर. आम्ही हे तत्वज्ञान सांगालोय. त्यांचे ते हेडमास्तर आहेत, मी विद्यार्थी आहे त्यांच्या शाळेचा. एवढी मोठी मोठी माणसं बोलवायचं तुम्ही इथं आज. त्यामुळं सगळ्यांचं सगळं ऐकायचं म्हणूनच थांबलो. तुम्ही आज जी फिलॉसॉफी सांगितलं ती भारी होती, सगळ्यांनी वाखाणण्यासारखी होती, ती घेऊन जायसारखी आहे. त्या पद्धतीनं सगळे जगायला शिकायला पाहिजे, तरच आनंद आहे. स्पर्धा कोण कुणाबरोबर करायचं, स्पर्धा असायलाच पाहिजे, त्याशिवाय उन्नती नाही. स्पिरिट पाहिजे, पण अंतिम ध्येय काय, अंतिम टार्गेट काय, आपल्या राष्ट्रासाठी काय, आपल्या राष्ट्रासाठी आम्ही काय करणार, आमचे काय कर्तव्य आहे, हा आता बेस घेऊन पुढे जायच्या संबंधीची वेळ आली आहे. आणि ती राईट टाईम आहे. देवाचा भाऊसारखा आता अत्यंत परखड विचाराचे आणि राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्याचे आणि देशातलं महाराष्ट्र राज्य हे नंबर 1लाच यायला पाहिजे या खंबीर विचाराचे मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. काय लागेल ती देतो, गावातला एक्सपोर्ट वाढवा म्हणून आम्हाला सांगतात, पण आम्ही काय करणार आहे, प्रशांतजींच्या सहकार्याशिवाय एक्सपोर्ट. आम्ही चर्चा करतो, बायर सेलर मीट करतो,
सगळं करायला, पण आम्हाला मर्यादा आहे. त्या मर्यादा तोडायचं काम तुम्ही करा आणि पळवा गावाला. एकदा जमूया गावातले 100-150 लोकांना एकत्रित करू, चांगल्या कारखानदारांना. एक दिवस तुम्ही आम्हाला दिवसभर आपण चार्ज करू सगळ्यांना, आणि दिवसभरात आपण असं ठरवू की येणाऱ्या 1 वर्षामध्ये 10,000 कोटीचा, आम्ही एकदम काय वर जाणार, 10,000 कोटीचा 1 वर्षभरामध्ये एक्सपोर्ट करायचं टार्गेट करू. अशक्य नाही. आज 10,000 कोटीचं कापड इचलकरंजीतलं एक्सपोर्ट होतं, त्याच्याही पेक्षा जास्त होतं. डायरेक्ट फार कमी लोकांचा आहे, ते डीम्ड एक्सपोर्ट आहे. येतात तुम्ही आणि आम्ही लढे दिले या उद्योगासाठी. या उद्योगातला ग्रे कापड कोणतरी विकत घेतो, तो चांगल्या पद्धतीचं प्रोसेसिंग करतो, त्याला स्वतःचं ब्रँडचं लेबल लावतो, आणि इचलकरंजीत जे 100 रुपयाला तयार होणारं कापड तो 500 रुपयाला विकतो. हे एन्जॉय करतात ते मोठे ब्रँडवाले. तो फायदा गावातल्या लोकांना आमचा. आम्हाला तो मिळवून द्या, हे साकडं तुम्हाला आज आम्ही घालतो. आम्हाला ते मार्केटिंग शिकवा. आमच्या उद्योगाला तो रस्ता सांगा जो तुम्ही चोखाळलाय, त्यात यशस्वी झालाय. अशा पद्धतीने सगळे जर यात उतरायचं ठरवलं तर फार प्रचंड क्रांती होईल. मंत्री साहेब तर आमचे मित्र आहेत आणि ते परमनंट मंत्री आहेत. तुमच्यासारखंकडनं सुद्धा खूप शिकायचं आहे. सायझिंग उद्योग किती कसोटीनं आणि कसा चालवावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि सगळंच उद्योगात कसं काटकसरीनं आणि कसं सगळ्यांना गुंडाळायचं हे सुद्धा शिकण्यासारखं. चांगल्या हेतूनं सांगतोय, चांगल्या हेतूनं. याचा अर्थ उद्योगामध्ये कशी काटकसर पाहिजे, कसं आपल्याला पुढे जाताना आपण अत्यंत हिमतीनं जायला पाहिजे. खिशात आहे तेवढाच धंदा करायला पाहिजे. आपलं स्वतःचं ओव्हर इस्टिमेट करून कधी काय होत नाही, ही शिकवण त्यांच्याकडे शिकण्यासाठी. इथं गोशाळावाले तुम्हालाही प्रणाम. खूप मोठं तत्वज्ञान सांगितलं. गोमाता आहे 36 कोटी देव त्यांच्या मातेच्या हृदयात. त्यांना नतमस्तक होऊन ती सेवा करायचं काम मोठं चाललंय. ते अधिक वाढत द्या, त्यात काय कमी पडणार नाही. देणाऱ्याचे हात मोठे असतात, घेणाऱ्याने ते घेत जायचं, आणि एक दिवस देणाऱ्याचे हात पण घ्यायचे. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे तोडून घ्यायचे नाही, आपणही देणारं बनायचं. हे तत्वज्ञान स्वीकारून पुढे जाऊया. फार मोठं काम करता येणं शक्य. माझं इचलकरंजीतल्या सगळे आज इथं जे कोण हजर आहेत त्यांना माझं सांगणं आहे की आजचा हा इव्हेंट म्हणजे इथं लायन्स क्लबचा पुरस्कार वितरण हा आजच्या या माझ्या दृष्टीनं इचलकरंजीच्या नवीन प्रगतीची, नवीन उड्डाणाची सुरुवात करणारे ठरलं. आजचा दिवस हा माझ्या दृष्टीनं ही 2 टार्गेट समोर बसलेले आहेत. टार्गेट नव्हे, टार्गेट. नेताजीराव आणि प्रशांतजी यांच्या माध्यमातून आता नवीन स्पीड घेऊन आम्ही गावाला पळवायच्या संबंधीचं काम करू. आम्ही सगळेही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही सांगाल ते आम्ही काम करणार. इथं वयाचा बियाचा काय विषय नसतो, इथं स्पिरिटचा विषय. आयडॉल डोळ्यासमोर ठेवलं एकदा की ते सांगतील तसं सगळ्यांनी करायचं. हे टार्गेट करून गावाला पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचा निर्धार करू. त्या दृष्टीनं अतिशय निर्धारानं पुढे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न सगळ्यांनी केला तर आपली इचलकरंजी जगाच्या पाठीवर नंबर 1चं एक्सपोर्ट करणारं शहर हे इचलकरंजी बनल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मला आहे. मला 100% इथल्या कामगाराच्या कर्तृत्वावर, कारखानदाराच्या कर्तृत्वावर, व्यापाऱ्यांच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. प्रचंड वेगाने हे धडपडणार आहेत, फारच धडपडणारे लोक आहेत. त्यामुळं आपण सगळेजण, सोहनजी, मला आमच्या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आमच्या इचलकरंजीमध्ये कुठलाही कारखानदार, कुठलाही व्यापारी घड्याळ कधी बघत नाही आणि घड्याळ बघून चालत नाही, कारण आम्हाला 24 तास राबायला लागतं. घड्याळ शोभेलाच आहे, कुठला आहे काय तुम्हाला काय. कधी घड्याळ बघून सकाळी घरातनं बाहेर पडलाय आणि घड्याळ बघून काय तर सुट्टी करून घरात आणि संध्याकाळी 6 वाजता जोडीनं सगळं घरचं काम आवरून, ऑफिसचं काम आवरून फिरायला गेल्यात, असं कधी कुणाच्या आयुष्यात झालं का? इथं म्हातारी भगिनीने सुद्धा सांगावं
इकडच्या लोकांनी सांग, कधीही संध्याकाळी कुठं तर जोडीनं सिनेमाला बघायला गेल्या, जेवून कुठं तर जेवायला जवळ म्हटल्यात, फिरायला गेल्या, ते आमच्या गावात सापडणार. आमच्या गावात प्रत्येक जण कामगार आलं नाही, त्याला कुठं उडकायचं. रात्री 8 माग बंद पडले तर सकाळचं प्रोडक्शन किती कमी येणार ही. प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या, स्पिरिट वेगळं, कामं वेगळ्या, पण आमच्या गावाला 24 तास राबण्याची सवय असल्यामुळं आम्ही थांबत नाही. आम्ही सगळ्याच ते भारी आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं उदाहरण म्हणजे कोल्हापूर सिटी, कोल्हापूरचं उद्योगनगर, शिरोली MIDC, गोकुळ शिरगाव MIDC, 5 स्टार सोडून बाकीच्या सगळ्या उद्योगाचं जेवढं पॉवर कन्झम्पशन तुमच्या सगळ्या कोल्हापूरचं आणि या 2 MIDCचं प्लस औद्योगिक वसाहतीचं त्याच्या 5 पट आमचं आहे. म्हणजे आम्ही कुठं आहे सांगा. आमचा तालुका नाही, आमचा जिल्हा नाही, पण आम्ही राबणार आहोत. कोल्हापूर सारखं आमचं घड्याळ बंद होत नाही आणि संध्याकाळी सुट्टी करून आम्ही फिरायला जाऊ शकत. की आम्ही इथं पॉवर कन्झम्पशन कसं वाढेल हे बघायला लावलं आहे. त्या दृष्टीने काय करायला पाहिजे हे स्पिरिट आमचं. त्या दृष्टीनं पुढं जाण्याचे धाडस इचलकरंजीच्या उद्योगात आहे, इचलकरंजीच्या व्यापारात आहे आणि ती क्वालिटी देण्याचं काम, कॉन्शियसली काम करण्याचं काम आमच्या कामगारामध्ये, महिलांच्या मध्ये सुद्धा आहे. जवळजवळ 22 ते 25 हजार महिला आज इचलकरंजीत गारमेंट उद्योगात करतात. जकार्ड साडी अलीकडे सांगायला चालू केलो मी, जकार्ड साडी बनवायला चालू करा 5-6 भाषणात सांगितलो. आज बघता बघता 1000 गुण जकार्डच्या साडीचे इचलकरंजीत होते. ही क्रांती इचलकरंजीत. आम्ही सगळ्यांनी एकदा बोलायला लागलो, ठरवलं तर ते होतच होतं. आता आम्ही या व्यासपीठावर लायन्सच्या या व्यासपीठावर आज आपण या पुरस्कार वितरणाला ठरवायचं आहे. पुढच्या पुरस्कार वितरणाच्या वेळी प्रशासनाने इचलकरंजीचं टेक्सटाईलचं किती एक्सपोर्ट करून दाखवलं त्याच्यासाठी मदत केली. त्याबद्दल स्पेशल अवॉर्ड त्याला परत एकदा रिपीटेड केली. त्या दृष्टीनं गावाला पुढे न्यायचं. नेताजीनं तसं तुमचं सुद्धा कृती केलं. त्या पद्धतीनं आपण स्पिरिट घेऊन जाऊ, ठेवू, गावाला पळू, गावाला मोठं करू, तो आनंद घेऊ. तो आनंद फार मोठा आहे. त्यासाठी सगळेजण काय मिळत राहू ही अपेक्षा करतोय. मला या कार्यक्रमाला दरच वर्षी बोलवतात. परमनंट पाहुणा झालोय मी आता, ते नवीनच झालोय. पण लायन्सचा कार्यक्रम म्हणजे प्रकाशन आहे झालं आहे तुमचा. मी त्या डेव्हलपमेंटचं विजन जे तुमचं आहे त्याच्यावर भाळा गेलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं सातत्यानं तुमच्याबरोबर आहे. आता सगळेजण मिळून हे आता कायापालट करूया. मगाशी नेताजीरावांनी सांगितलं शाळेसाठी काय तर करा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, रोटरी बघा, आणखी सगळ्या सेवाभावी संस्थांना घेऊ. पण गावातल्या सगळ्या एज्युकेशन सिस्टीम बदलायला पाहिजे ह्याच्याशी मी सहमत आहे. एकेकाळी 32,000 स्टुडंट्स आमच्या स्कूल बोर्डाच्या सरकारी शाळेत होते. आज केवळ 7,000. म्हणजे एज्युकेशन क्वालिटी कुणीकडे घेऊन चाललो आहे. भोसले साहेबांनी सांगितलं संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा विषय, मी सांगितला DKTचा विषय. संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि DKT म्हणजे सगळ्या गावातले विद्यार्थी नव्हे. गावातले विद्यार्थी गोरगरीब झोपडपट्टीत राहणारे आहेत, कामगारांची मुलं आहेत, अत्यंत अडचणीतनं शिक्षण घेणारी मुलं आहेत. या सगळ्यांचं काय, या सगळ्यांचं कोण बघणार तर आपणच बघायचं आहे. त्यासाठी त्यांनी दिलेला विचार डोळ्यासमोर ठेवून तोही शैक्षणिक परिवर्तन मूल्याधिक आणि आता पाहिजे ते टेलर मेड शिक्षण आवश्यक झालं. आता पुस्तकी सिलेबस बाजूला पडलाय. प्रत्येक इंडस्ट्रीला त्याला पाहिजे तसा विद्यार्थी त्याला कॉलेज तयार करून द्यायला पाहिजे ही अपेक्षा झाली आहे. टेलर मेड स्टुडंट, टेलर मेड आपला इंजिनियर, त्यांच्या फाउंड्रीत काय पाहिजे, त्यांच्या इंजिनिअरिंगमध्ये काय पाहिजे, टेक्स्टाईलमध्ये काय पाहिजे, प्रोसेसिंगमध्ये काय पाहिजे, सायझिंगमध्ये कसा पाहिजे, हे सगळं बॉयलरमध्ये कसा पाहिजे, हे सगळं आता टेलर ती रिक्वायरमेंट देतात कॉलेजला. आम्हाला या पद्धतीची द्या. 1-1 वर्ष आधी आता तिथं